नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे शीतल निकाळजे या युट्यूब चॅनलवर. आजचा हा आपला व्हिडिओ स्पेशल होणार आहे, कारण आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी, ती पण एकदम साध्या सिंपल स्टेप मध्ये. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण चिकन धुवून घेऊ आणि त्यामध्ये हळद, मीठ, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, मिरची पावडर असे सगळे प्रकारचे मसाले एकत्र करून घेऊ आणि शेवट त्यामध्ये दही ऍड करू आणि हे सगळं मिश्रण एकदम छान प्रकारे मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. अडीच किलो चिकन साठी आपण 2.5 किलो बासमती तांदूळ घेतला आहे. आता तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ आणि अर्धा तास तो भिजत ठेवू. अशा प्रकारे आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. त्यानंतर टमाटे कापून घ्यायचे आहे. नंतर कोथिंबीर कापून घ्यायचा आहे, पुदिना कापून घ्यायचा आहे. आता आपलं चिकन आणि तांदूळ आपण अर्धा तासासाठी आपण त्याला बाजूला ठेवणार आहोत. लसूण सोलण्यासाठी ही छोटी गँग आलेली आहे. त्यांनी लसूण सोलायला घेतला आहे. ईशा आहे, शेरू आहे, अलकाच्या मुली आहेत, अलका आहे. त्यांनी लसूण सोलण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बिर्याणी खाण्यासाठी त्या आतुर झाल्या आहेत. मामाच्या हातची बिर्याणी खायला त्यांना खूप मज्जा येते. सर इकडे बघ. इकडे शीतलने अद्रक सोलायला घेतली आहे. हा, तू काय करतो? भात खायला तर नसता अगोदर खाऊन बसेल तो. काय आता आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट बनवून घेऊ. शीतलला काही अद्रक लसूणची पेस्ट करायला काय जमाना, माझ्यावर ही जबाबदारी दिली. इकडे आईने सरपण आणून चूल पेटवायला सुरुवात केली आणि चुलीमध्ये जाळ घातला. पातेलं गरम झालं आहे, त्यामध्ये आपण अर्धा किलो तेल ओतू. तेल गरम झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये खडे मसाले मिक्स करणार आहोत. त्यानंतर जिरे मिक्स करू. हे चांगल्या प्रकारे आता भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता कांदा भाजून घेऊ. कांदा भाजताना तो थोडा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे. काय टाकायचं सांग तिला. आता काय करते तिकडं? अरे काय करते तिकडं? हा पडशील. इकडे आता कांदा चांगला भाजून झाला आहे. आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकू आणि ते छान परतून घेऊ.
अद्रक लसूण हे भाजताना आपल्याला जो जाळ आहे तो एकदम हलक्या स्वरूपात ठेवायचा आहे, जेणेकरून आपला कांदा आणि लसणाची पेस्ट भाजणार नाही किंवा जळणार नाही म्हणून. आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ आणि ते छान प्रकारे फिरून घेऊ. सुरुवातीची ही जी स्टेप आहे यामध्ये आपल्याला कांदा, लसूण आणि टोमॅटो वगैरे हे सारखं फिरवत राहायचं असतं, जेणेकरून ते सगळ्या बाजूने भाजत. यामध्ये थोडा कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊ आणि ते छान प्रकारे हलवून घेऊ. नंतर वरून टाकायचं ना बाकीचं. ठीक आहे. हा ते टाकून फिरून आण चांगलं. आता आपण यामध्ये चिकन ऍड करून घेऊ. चिकन थोडं शिजवून घेऊ. कधी कधी काय होतं, भात शिजतो पण चिकन शिजत नाही, त्यामुळे आपण चिकन थोडं शिजवून घेऊ. चिकन आपण भांड्यामध्ये एकदम व्यवस्थित लावून घेऊ, जेणेकरून ते सगळ्या बाजूने शिजल. आईने चिकन 2-3 वेळा फिरून घेतलं आहे, जेणेकरून ते सगळ्या बाजूने शिजल. आणि चिकनचा जो मसाला भांड्यामध्ये शिल्लक होता त्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण त्यामध्ये ओतून घेऊ, म्हणजे आपलं चिकन व्यवस्थित शिजून होईल आणि मसाले चिकनला व्यवस्थित लागेल. चिकन शिजण्यासाठी आपण पातेल्यावरती थोडं झाकण ठेवू आणि चिकन शिजून घेऊ. आता आपलं चिकन 25 ते 30% शिजलेलं आहे. आता हे चिकन आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊ. इकडे अलकाने भांडी धुवायला घेतली होती, जी बऱ्याच दिवसापासून वापरत नव्हती. बाबांनी मोटर चालू केली होती, त्यामुळे आई पाणी भरून घेत होती. आता आपण तांदूळ शिजण्यासाठी पाणी गरम करणार आहोत. यामध्ये काही आपण खडे मसाले टाकणार आहोत, मीठ टाकणार आहोत, तेजपत्ता टाकणार आहोत. पाण्याला लवकर उकळा यावा म्हणून आपण यावर झाकण ठेवून देऊ. हा नाही अजून काय का शहरी नाही झाली अजून. पाण्याला आता उकळा आला आहे, त्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊ. तांदूळ आपल्याला फक्त 70% शिजून घ्यायचा आहे, बाकीचा आपण वाफेवरती शिजून घेणार आहोत, जेणेकरून तो एकदम मोकळा होतो. आता यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि भात शिजून घेऊ. तुम्ही बघू शकता आता आपला भात 70% शिजून झालेला आहे. आणि आता आपण परत दुसऱ्या पातेल्यामध्ये हा तांदूळ काढून घ्यायचा आहे आणि चिकन परत त्या पातेल्यात टाकायचं आहे आणि अशा प्रकारे हा तांदूळ लावून घ्यायचा आहे. मुलींना भूक खूप लागलेली आहे, त्याच्यामुळे त्या अजिबात दम काढेनात. अशा प्रकारे भात लावून घेतल्यानंतर त्यावर कोथिंबीर टाकून घेऊ, पुदिना टाकून घेऊ आणि त्यावर जिलेबी कलर हा आपण ओतून घेऊ आणि लवकरात लवकर आपली बिर्याणी तयार करून घेऊ. यासाठी आपण पातेल्यावरती झाकण ठेवून देऊ आणि हलका जाळ लावू, जेणेकरून आपला भात व्यवस्थित शिजेल. जाळ कमी करू
अशा प्रकारे आपल्याला कमी आगीवर बिर्याणी शिजवून घ्यायची आहे. थोडा वेळ वाफेवरती ठेवायची आहे. आता तर मुलींनी हद्दच पार केली. सगळेजण बिर्याणी कधी होणार म्हणून एकच तगादा लावला होता. म्हणून आपण जास्त वेळ न लावता आता बिर्याणी आपण घरात नेणार आहोत. बघू शकता वाफ कशी बाहेर येते. आपला राईस पूर्णपणे शिजलेला आहे. चला तर मग आपण आपली बिर्याणी घरात घेऊन जाऊ. सगळ्यांबरोबर शेअर करू आणि त्यांचा अनुभव घेऊ की ही बिर्याणी कशी झाली म्हणून. सगळेजण बिर्याणीवर तुटून पडलेले बघू शकता. कलरही छान आलेला आहे. बिर्याणी बरोबर कांदा आणि लिंबू असेल तर बिर्याणीची टेस्ट अजूनही वाढते. म्हणून अलकाने कांदा आणि लिंबू कापून घेतला आहे. इकडे आईने सगळ्यांना बिर्याणी द्यायला सुरुवात केली आहे. आपण चिकनचा एकही थर दिलेला नाहीये, त्यामुळे सगळं चिकन आपलं खालच्या बाजूला आहे आणि ते आपण मुद्दामून ठेवलं आहे की जेणेकरून आपलं चिकन पूर्णपणे शिजेल म्हणून. हा करा चालू. गरम आहे मग थोडी थंड होऊ द्या. छान झाली का? कोण कोण खाल्ली? मांडी घाला पाय देऊन राहिला त्याच्यात लावून मांडी घाला. सगळे तेल वाटून द्या परत वाटून देते. ही तुझी हा ही तुझी. कोण राहिला ना? मोहरी राहिली ना. खडे नाही चालत तिला. अहो भात देते का नुसता खाऊ दे तिला. कोणाचं तिचं नाही खाल्ल्यावर पोट फुगल. कसं झाली बा बिर्याणी? हा इकडं तर पहा. चांगली कशी? तिखट खारट? हा चांगली झाली का बिर्याणी? बिर्याणी अलकल दे बांधून. ए बिर्याणी कशी झाली? इकडे बघ. इकडे बघून तर सांगा. छान झाली का दादा? बिर्याणी कशी झाली? हा कशी झाली बिर्याणी? चांगली झाली का? बघू शकता मंडळी तुम्ही, फायनली आपला बिर्याणीचा हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. सगळेजण बिर्याणीचा आस्वाद घेत आहे आणि खरंच बिर्याणी आपली एकदम परफेक्ट झाली आहे. मुलींना तर बिर्याणी खूपच आवडली, कारण बिर्याणी अजिबात तिखट नव्हती झाली. त्यामुळे त्यांनी त्या बिर्याणीचा पूर्णपणे आस्वाद घेतला. आईला तर खूपच बिर्याणी आवडली. बऱ्याच दिवसापासून मी म्हणत होतो की बिर्याणीचा व्हिडिओ बनवायचा आणि शेवटी आज हा पूर्ण झाला आहे. इकडे चिकनचा आस्वाद घेणं चालू आहे, कारण चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे आणि त्याची टेस्टही काही वेगळीच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हे चुलीवर बनवलं आहे.
कारण चुलीवरची टेस्ट ही काही वेगळीच असते. छान आहे का? आता मीही बिर्याणीचा आस्वाद घ्यायला आतुर झालो होतो आणि बघितलं तर खरंच बिर्याणी अतिशय मोकळी झाली होती आणि चिकनही मस्त शिजलेलं होतं. बिर्याणीला टेस्टही चांगली आली होती. मोडक्या तोडक्या पद्धतीने का होईना आम्ही बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न केला आणि ती थोडी सक्सेस झाली. आता आमचं एकच टार्गेट आहे, 1K तर सबस्क्रायबर आमचे पूर्ण झालेत. आता फक्त आमचा 4000 वॉच टाइम पूर्ण करायचा आहे. त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत आहे. लॉंग व्हिडिओ आम्हाला काही एवढे जमत नाही, पण आम्ही प्रयत्न पण नक्की करतो. त्यामुळे आम्हाला सपोर्ट जरूर करा. युट्यूबवरती आम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बनवतो, त्यामुळे आमच्याकडनं काही चुका होतात. पण आम्ही युट्यूबवरती अनेक लोकांचे व्हिडिओ बघतो, 200-200, 300 व्हिडिओ मध्ये ते मोनेटाईज झालेले. आम्हाला वाटलं नव्हतं की आमचे 1K सबस्क्रायबर लवकर पूर्ण होतील, पण ईशामुळं, शरूमुळं आणि शीतलमुळं ते लवकर शक्य झालं आणि आमचे 1K सबस्क्रायबर पूर्ण झाले. त्याबद्दल ही बिर्याणी होती. तर मग हा बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा. जर आमच्याकडनं काही जर बिर्याणीमध्ये काही एखादा पदार्थ टाकायचा राहिला असेल किंवा काही अजून तुम्हाला सांगायचं असेल तर आम्हाला जरूर कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कळवा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा.